नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे प्रभाग क्रमांक 2 नगावबारी व फॉरेस्टर कॉलनी लगतच्या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मराठे यांनी मुरुम टाकून जेसीबी लावून नागरिकांसाठी रस्त्याची सोय करून दिली. सदर रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल होते, म्हणून सर्व नागरिकांनी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना रस्त्यासाठी निवेदन दिले होते. सध्या रस्त्यावर मुरुम टाकून जेसीबी लावून नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात आला आहे. यावेळी अमोल सूर्यवंशी, ईश्वर गोसावी, शांताराम लोणारी, दत्तात्रय कसेकर, राज चव्हाण, सुशील लोणारी, विमलबाई माळी, कल्पनाबाई लोणारी, रत्नाबाई पाटील, वैशाली बडगुजर, बेबीबाई लोणारी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले. बडगुजर बोलत आहे. आम्ही नगावबारी परिसरात राहतो. आम्हाला चालण्यासाठी जागा काहीच नव्हती, पण आज अमोल मराठे यांनी आज आमच्या गल्लीत मुरुम टाकून दिला आहे. आम्हाला चालण्यासाठी जागा करून दिली आहे. आमच्या गल्लीत लवकरात लवकर रस्ते यावे आणि गटरी यावे अशी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला. नव्हते चालायला, खड्डे होते, म्हातारे लोक पडत होते, मुलांना चालायला जागा नव्हत्या, पूर्ण चिखल आहे आमच्या गावात, आमच्या गल्लीमध्ये. पण आज मुरुम टाकून सनी आम्हाला चालण्यासाठी जागा करून दिली आहे. अमोल मराठे यांनी आम्हाला तेवढं सहकार्य करा आणि आमच्या गल्लीत लवकरात लवकर रोड आणि गटरी येऊ द्या. मी रत्ना जगताप बोलते. तर नगावबारीवर खूप 40 वर्षापासून इतकं गटरी वगैरे सगळी इतकी घाण आहे. आणि लोक मागच्या वर्षी बी आले होते, सगळेजण येऊन बघून गेले, फोटो वगैरे काढले, सगळे काढले. तुमच्या गल्लीमध्ये आम्ही लाईट लावून देऊ, रोड बनवून देऊ, सगळं काय करून देऊ, गटरी काढून देऊ, पण कोणीच काही केलं नाही. आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं नाही. सगळ्यांना उभं करून असं फोटो काढून घेऊन गेले, पण काहीच केलं नाही त्यांनी. फक्त सांगून गेले उद्याच्या उद्या तुम्हाला लाईट लावून देतो. बस दिवाळी बी गेली, दसरा गेला, सगळे गेले, वर्ष पलटून गेले, तरी अजूनपर्यंत नगावबारीमध्ये काही इतके मोठे मोठे खड्डे वगैरे सगळे काही इतकं घाण आहे. इतकं रोड खूप आणि खूप एवढ्या गल्लीमध्ये रस्ते आहे, पण आपल्या एवढ्या म्हणजे नगावबारीमध्ये काहीच नाही. इतकं सुद्धा सहकार्य नाही. अमोल मराठेंनी त्यांनी आज आम्हाला एवढं सगळं काही रोजी नगावबारी येते. नगावबारी फॉरेस्ट कॉलनीला लागून हा नगावबारीचा आणि फॉरेस्ट कॉलनीचा महत्त्वाचा रोड आहे. पण या रोडावर आजपर्यंत कोणी मंजूर झाला, पेपरात येतं, पण त्याचं टेंडर कोण घेतं, काय होतं, हा काम चालू होत नाही, काय माहिती. पण इथं आहे ना, चालायला बी जागा नव्हती. मग इथल्या सगळ्या नागरिकांनी धर्मयोद्धा आपले अनुपभाई अग्रवाल आहे, धुळे शहराचे आमदार, त्यांच्याकडे कपेत मानली. मग अनुपभाईंच्या मार्गदर्शनाने इथं मी मुरुम टाकून दिला. आज कमीत कमी 30 ट्रॉल्या मुरुम लागलाय आणि जेसीबी आणून इथं जाण्या येण्यासाठी आता नागरिकांसाठी सोय करून दिली. त्याबद्दल धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल यांचे आभार व्यक्त करतो नागरिकांच्या वतीने. आणि एक विनंती आयुक्त मॅडमांना की याचं टेंडर काढून लवकरात लवकर रोडाचं काम चालू करावं, ही विनंती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.